नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच महापालिका नवीन पनवेल येथे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारत असून या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे 80% बांधकाम पूर्ण झाले असून जून अखेरीस हे बांधकाम पूर्ण होणार आहे. नुकतेच आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी प्रशिक्षण केंद्राची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. नवीन पनवेलमधील आदई सर्कल शेजारचा 28,000 चौरस मीटरच्या भव्य भूखंडावर क्रीडांगणाचे आरक्षण असल्याने पालिकेने तिथे क्रिकेट प्रशिक्षणासाठी भव्य मैदान बांधले आहे. तब्बल 12 कोटी रुपये पालिका या प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामासाठी खर्च करत आहे. पुढील 9 वर्षे ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या प्रशिक्षण संस्थेला हे प्रशिक्षण केंद्र पालिका देखभाल आणि प्रशिक्षणासाठी देण्याचे पालिका सदस्यांनी ठरवले आहे. वेंगसरकर यांची प्रशिक्षण संस्था वर्षात 100 प्रशिक्षणार्थींना या मैदानात क्रिकेटचे धडे देणार आहे. 100 प्रशिक्षणार्थी निवडताना पनवेल पालिका क्षेत्रातील 50 तसेच रायगड जिल्ह्यातील 25 तसेच राज्यातील 25 या निकषावर प्रशिक्षणार्थींची निवड केली जाणार आहे. जुलै महिन्यात दिलीप वेंगसरकर प्रशिक्षण संस्थेकडे हे मैदान हस्तांतरण झाल्यानंतर यंदाच्या दिवाळीपासून या मैदानातून क्रिकेटच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. पनवेल महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने 16 मे हा राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. डेंग्यू आजाराचा प्रसार होणे यासाठी डासाची उत्पत्ती स्थाने कमी करण्यासाठी नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने आरोग्य यंत्रणा नेहमीच काम करते. महापालिकेसोबत सर्व नागरिकांनी देखील सहकार्य करण्याचे आवाहन प्रभारी आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी केले आहे. प्रत्येक वर्षी 16 मे हा राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून देशात साजरा करण्यात येतो. या वर्षीचे घोषवाक्य समुदायाच्या संपर्कात राहा, डेंग्यूला नियंत्रित करा असे आहे. डेंग्यू आजाराचा प्रसार इडिस इजिप्टाय नावाच्या डासाच्या मादीमार्फत होतो. या डासाची निर्मिती होऊ नये म्हणून आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे गरजेचे असते. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रामध्ये जलजन्य आजाराचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने पुरेसे किट्स नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध करणे, शीघ्र प्रतिसाद पथक कार्यरत ठेवणे, पालिका कार्यक्षेत्रात जनजागृती करणे, कन्स्ट्रक्शन साइट्स आणि घरोघरी भेट देऊन डास उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याच्या सूचना महापालिकेच्या वतीने मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांनी सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिल्या आहेत. उरण रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावरून उरण शहराच्या दिशेने जाणाऱ्या 4 चाकी क्रेटा कारच्या चालकाने ओव्हरटेकच्या नादात रिक्षा आणि स्कूटीला धडक देऊन झालेल्या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. या अपघातातील जखमींवर उरण शहरातील पालवी आणि वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेरूळ उरण ही रेल्वे सेवा सुरू झाल्याने उरण बोकडविरा या रस्त्यावर अपघात होण्याची संख्या बळावली आहे. त्यातच उरण रेल्वे स्थानकानजीक उरण पनवेल रस्त्यावरून उरण शहराच्या दिशेने जाणाऱ्या 4 चाकी क्रेटा गाडीने रिक्षा आणि स्कूटीला धडक दिली. या झालेल्या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात रिक्षा चालक सूरज ठाकूर, देव रुपेश ठाकूर, स्कूटी स्वार सोहेल सोंडे हे 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात तब्बल 22 दिवस समुद्रात उधाण येणार असल्याने रायगड जिल्ह्यातील 114 गावांमध्ये 4.5 मीटरपेक्षाही उंच लाटांचा सामना करावा लागणार आहे. 20 सप्टेंबरला सर्वात मोठी भरती समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना अनुभवता येणार आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक गावे समुद्र आणि खाडीकिनारी असून 240 किलोमीटरचा विस्तीर्ण किनारा लाभला आहे. हा किनारा जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्यात भर टाकत असला तरी मोठ्या भरतीच्या वेळी हेच किनारे धोकादायक ठरतात. पावसाळ्यात मोठ्या लाटांचे पाणी अनेकदा गावात तसेच शेतात शिरून नुकसान होते. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार यंदा पावसाळ्यात एकूण 22 दिवस मोठी भरती येणार असून किमान 4.5 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील गावांना सतर्क राहावे लागणार आहे. जिल्ह्यात समुद्रकिनारी 55 तर खाडी किनारी 59 गावे आहेत. यंदा पावसाळ्यातील जूनमध्ये 7 दिवस, जुलैमध्ये 4, ऑगस्टमध्ये 5 तर सप्टेंबरमध्ये 6 दिवस उधाणाची शक्यता आहे. या दिवशी 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा आणि मोठी भरती येण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर समुद्र, खाडी तसेच नदी किनाऱ्यावरील गावांना स्थानिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सतत 2 दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे माथेरान शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे ई-रिक्षा सेवा चार्जिंग अभावी स्थानिकांच्या सेवेत बंद पडली आहे. माथेरानकरांसाठी ई-रिक्षा ही सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून पाहिली जात असताना या ई-रिक्षासाठी चार्जिंगची पर्यायी व्यवस्था नगरपालिका प्रशासनाने गरजेचे होते. परंतु ही व्यवस्था नसल्याने दिवसभर ई-रिक्षा चार्जिंग अभावी बंद पडल्या होत्या. याला कारणीभूत असणाऱ्या प्रशासनाला आणि निविदाधारक कंपनीला माजी आमदार सुरेश लाड यांनी ई-रिक्षा चार्जिंगसाठी येणाऱ्या पावसाळ्यात पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. दरम्यान या ई-रिक्षाचा चार्जिंग विषयाबाबत प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना त्यांनी विविध उपाययोजनांचे दाखले दिले आहेत. यामध्ये नगरपालिका प्रशासनाने सुरू असलेल्या बायोगॅस प्रकल्पातून ई-रिक्षाची बॅटरी चार्जिंगची पर्यायी व्यवस्था केली जाऊ शकते. तसेच जनरेटरच्या माध्यमातून देखील ई-रिक्षा चार्जिंगची व्यवस्था येत्या पावसाळ्यात करणे गरजेचे असल्याच्या सूचना नगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत. ई-रिक्षा निविदाधारकांनी देखील या बाबतीत पर्यायी चार्जिंगची व्यवस्था करणे गरजेचे आहे असा प्रश्न उपस्थित करून जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ प्रशासनाकडे पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती दिली. पोलादपूर काटेतळी रस्त्यावर भाजी वाहतुकीचा टेम्पो उलटून 1 ठार आणि 3 जण जखमी झाले आहेत. पोलादपूर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीकांत विलास पिसाळ हा आपल्या ताब्यातील अशोक लेलँड टेम्पो मध्ये वाई येथून भाजीपाला भरून 4 प्रवासी बसून पोलादपूर बाजूकडून काटेतळी मार्गे विन्हेरे रस्त्याकडे जाताना काटेतळी हद्दीत आला. यावेळी त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून अतिवेगाने तो तीव्र चढाच्या वळणावर आल्याने टेम्पो कलंडून अपघात झाला. या अपघातात आनंदा अंकुश कारंडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर तुषार लालसिंग भिलारे, राजेंद्र बबन गाडवे, सुमन अशोक जमदाडे असे 3 जण जखमी झाले आहेत. पोलादपूर तालुक्यातील उद्धव ठाकरे पक्षाच्या ताब्यातील सवाद ग्रामपंचायतीच्या सरपंच शर्मिला समीर उतेकर, उपसरपंच शब्बीर सलाउद्दीन तारलेकर यांच्यासह आजी माजी ग्रामपंचायत सदस्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पेणमधील भाजपच्या जिल्हा बैठकीवेळी हा पक्ष प्रवेश झाला. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि रायगड लोकसभा प्रमुख सतीश थारप यांच्या मार्गदर्शनाखाली पेणमध्ये भाजपची जिल्हा बैठक झाली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या हस्ते आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत सरपंच शर्मिला उतेकर, उपसरपंच शब्बीर तारलेकर, सदस्य सुरेश पाटेकर, पायल जाधव, नम्रता पाटेकर यांच्यासह माजी सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला. या बैठकीला भाजप सरचिटणीस भाजप ॲडव्होकेट महेश मोहिते, नाना महाले उपस्थित होते. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी 18व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह होमगार्ड पथकाचा विशेष सत्कार करून एक आदर्शवत असा उपक्रम पोलीस ठाण्याच्या आवारात राबवला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया करता पनवेल शहर पोलीस ठाण्याचा बंदोबस्त नेमण्यात आला होता. परंतु मनुष्यबळ कमी असल्याकारणाने बाहेरून नवी मुंबई पोलीस मुख्यालयातील 87 पोलीस अंमलदार आणि कर्नाटक SRPचे 1 सेक्शन तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर येथील महिला आणि पुरुष असे 140 होमगार्ड बंदोबस्ताकरिता पुरवण्यात आले होते. होमगार्ड यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अतिशय उत्कृष्ट काम केल्याने त्यांचा उचित सत्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी केला. यावर प्रतिक्रिया देताना होमगार्ड इन्चार्ज यांनी सांगितले की माझ्या 32 वर्ष सेवेमध्ये असा कोणीही सत्कार केला नव्हता, त्यामुळे मी खूप भारावून गेलो आहे. नितीन ठाकरे यांचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत, अशा भावना व्यक्त केल्या. याचबरोबर पनवेल शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी आणि गोपनीय विभाग यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला. या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.